हॅलो. धन्यवाद विक्रांत सर, आपल्याला याच्या अगोदर जोडले गेले होते. सुरेख आवाज ते आपल्या भेटीला आलाय. मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विनय सावी पुन्हा एकदा जोडले गेले, सहर्ष स्वागत असेल. दोन्ही संघांचा प्लीज 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सर्व संघ मालकांना आणि सर्व संघांच्या खेळाडूंना, कर्णधारांना एक नम्रची विनंती असेल की आपल्या वेळेचं बंधन असेल, त्याच्यामुळं स्पीडअप करायचं आहे. आपल्याला या आजच्या दिवसामधील 16 सामने तब्बल आपल्याला खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे स्पीडअप करायचं आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अजय. नॉन स्ट्रायकिंग वरती अमित. गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये. पॉवर प्लेचं पहिले षडे घेऊन आलाय. हा ट्रॅकल बॉल यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती अंका दिला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत वन बॉल सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती पाहिले जर 4 धाबा पाहिल्या मिळत आहेत. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा लॉनच्या दिशेने चांगला आपल्याला फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजय यांच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचपूर्वी जर पाहिलं तर पुढे चेंडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा अजय यांच्यासाठी. यावेळेस ओ हो थेट समालोचन कक्षाला मानवंदना देणारा, व्यासपीठाला आणि मानवंदना देणारा आपण षटकार पाहतोय. अजयच्या बाट मधून स्लॉट मध्ये चेंडू आणि थाट दाखवला जातोय. काय बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. अजय यांच्या माध्यमातून सुरेख बॅटिंगचं नमर्शन पाहायला मिळते. आदेशला मात्र आता हवाई हल्लाच चढवला जातो आदेशवरती. यावेळेस थोडीशी दिशा भरकटली जात आहेत. पंच आमच्याकडे वळतील. वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. 15 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर हे प्रेशर आहे आदेशवरती पाहिल्या गेले तर. सलग जर पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 चौकार, त्याच्यानंतर षटकार, आताचा चेंडू वाईट बॉल, असं समीकरण आतापर्यंत 15 धावा खर्च करतायत आदेश आपल्याला पाहायला मिळतात. सफल झाले आहेत. यावेळेस पाहिलं गेले तर थोडं जर पाहिलं तर बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. अर्थातच बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू चाललाय डॉट बॉल. या चेंडूवरती जर पाहिलं तर चांगलं कमबॅक पाहायला मिळते आदेशांच्या माध्यमातून. यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे चेंडू मारलाय ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बॉल सीमा पार. अजयच्या बॅट मधून पाहायला मिळाला चौकार. यस डीजे. हल्ला चढवला जातोय. 19 धावा तब्बल स्कोर वरती लागल्या जात आहेत.
पाहिलं गेलं ना तर महागड षडक आतापर्यंत पाहायला मिळते. जसं सोनं महाग झालंय तसं मात्र आता षडक देखील महाग होत चाललंय पाहायला गेलं तर. यावेळेस काय पाहायला मिळतंय, प्रति उत्तर एकशेचा वेध घेणारा चेंडू, दांडी दांडी गुल, विकेटचं पतंग. अजयची खेळी होते ही ते समाप्त आणि पहिला धक्का बसतोय पाहिलं गेलं तर 19 धावसंख्येवरती बसलेला पहिला धक्का. अजय वैयक्तिक जर बल पाहायला गेलं तर 5 चेंडू खेळेत आणि 18 धावांवरती तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतं अजय यांना. तत्पूर्वी काय गोलंदाजी पाहायला मिळाले शेवटच्या चेंडूवरती प्रत्युत्तर केलंय. 5 चेंडूवरती नुसतं जर पाहिलं तर बॅटर्सनी रंगलं होतं युद्ध. त्याच्यानंतर 6व्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती युद्ध रंगलं गेलं आणि त्या युद्धामध्ये सफल जरूर झालेत पाहायला गेले तर आदेश. तत्पूर्वी जर पाहिलं तर दोन्ही संघांना प्लीज विनंती असेल, आपला 12वा खेळाडू कंपल्सरी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा प्लीज जरा. अथवा पाहिलं गेलं तर पहिल्या मॅचचा हिरो अर्थातच पाहिलं गेले नितेश गवंडी ठरला मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतील. पहिला मॅन ऑफ द मॅच घेणारा आपण खेळाडू पाहताय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, त्यानंतर गोलंदाजी. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे अक्षय. अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवर कोण सज्ज होईल तर अर्थातच पर्व तिसऱ्या मधील बेस्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलेला तोच गोलंदाजी मागवर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील चिंदारकर. ओ येस, काय पाहायला मिळतंय, चेंडू वळवलाय, अपील जरूर पाहायला मिळतीये, मोठी अपील पाहायला मिळतीये. काय पाहायला मिळते परंतु पंच नाराज असतील. चला स्पीडअप करायचंय. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. त्यापूर्वी जर पाहिलं तर स्वप्नीलचा पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळालाय. येस, मी गेल्या वर्षीचा का बेस्ट बॉलरचा किताब घेतलाय ते सिद्ध पहिल्या चेंडूवरती करून दाखवतोय. जर पाहिलं तर पुढील चेंडू पाहायला मिळेल स्वप्नील आले आहेत, अमित साठी पाहायला मिळतील. लेफ्ट हँडर फलंदाज अमित यावेळेस जरूर पाहायला मिळतोय. फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र बघता काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाहीये, सिंगल घेतली जाते. समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र खेळलं जात आहे आणि एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. आपण पाहायला गेले तर 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा 6वी बॉयज संघाच्या जाऊन पोहोचल्या आहेत. मागचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवला तोच मात्र गोलंदाजी मागवर आपण पाहतोय, ज्याला स्वप्नील चिंदारकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस हो पुन्हा एकदा काय पाहायला मिळतो, अँगल बनवून चेंडूला आतमध्ये ओवलाय आणि त्यामध्ये सफल देखील झालेत. जसा चेंडू पडलाय तसा आपल्याला अँगल बनवून आतमध्ये वळवलाय आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील चिंदारकर यांचा. सर एक गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय स्वप्नील यांची पाहायला गेले तर. यावेळेस चेंडू आलाय, सन्मान दिलाय. गल्ली रिजन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल घेतली जाते. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली 21 या आकड्यावरती. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 6वी बॉयज संघ आपल्याला जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिले गेले तर अमित आपल्याला पाहायला मिळतील.
फुलेंचा चेंडू आहे. अमित यावेळेस डीप मधून खेळाडू येत आहे. झेल आणि यावेळेस मात्र सुरेख झेल. अक्षय यांच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला मिळालाय. जज केला जातोय आणि हिते मात्र पाहिलं गेले अमितची खेळी होते हिते समाप्त. साळवी बॉयज संघाला बसतोय दुसरा धक्का. आमचे कॅमेरामॅन पाहिले गेले सुरेख आपल्याला टिपण्याचं काम करतायत बघा. बॉल ट्रॅकिंग बघा आणि त्यानंतर बघा प्रत्येक खेळाडूला सुरेख टिपण्याचं काम करतायत बघा. इन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय अक्षयने झेल ज्या पद्धतीने घेतलाय त्या पद्धतीने आमच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यापूर्वी जर पाहिलं तर 21 आकड्यावरती बसलाय दुसरा धक्का आपण पाहायला गेलाय साळवी बॉयज संघाला. आणि एका बाजूला पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शपल झालेत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेलाय. आणि यावेळेस जर पाहिलं तर काय पाहायला मिळते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जर पाहिलं तर षटक देखील संपतंय. षटका अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे तब्बल आपण पाहतोय 21 आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये साळवी बॉयज संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. केवळ 2च धावा खर्च केल्यात. येस मी मगाशीच उल्लेख केला 2025 पर्व तिसरं परवा तिसऱ्याचा मी का उत्कृष्ट गोलंदाज राहिलोय. पाहिले गेले काय गोलंदाजी केली. यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी बाकवर सज्ज होत असताना स्पीडअप करायचं लक्षात घ्या. वेळेचं बंधन असेल. यश गोलंदाजी मागवर सज्ज होतो आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अँगल बनवून लेग कटरचा वापर त्यामध्ये सफल जरूर झालेत. समोरच्या दिशेने टप्पा पडून चेंडू वळवलाय. यश फिरकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. लेग कटर ऑफ ब्रेक हे टाकण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्या चेंडूवरती सिद्ध करतात. पाहिले गेले तर यश यांच्या माध्यमातून डॉट बॉल पहिला चेंडू आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आडवा पाटणे खेळला जरूर पाहतोय. ऑन साईडला डीप मधून खेळाडू आलेत. इथे तंबल जरूर झाले आहेत मात्र त्या तंबलचा फायदा मिळेल दोन्ही बॅटर्सला. आणि बघता बघता पाहिल्या गेले तर इथे 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धाव्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 23 या आकड्यावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये साळवी बॉयज संघ जाऊन पोहोचला आहे 23 या आकड्यावरती. एकदा यावेळेस नक्कीच पाटणे पुन्हा एकदा सज्ज केलाय. मधून खेळाडू जरूर आले आहेत. इथे मात्र फेकी होईल. तब्बल 1च धाव मिळेल. एका धावेने धावपलकावरती धावसंख्या लागेल 24 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. त्यापूर्वी जर पाहिलं ना तर 2 विकेट गमावून बसलाय साळवी बॉयज संघ. परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर शांत ठेवण्याचं काम गोलंदाजाने नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच एलिमिनेशन प्रॉपर नाहीये. दूरवरून खेळाडू आलेत. ओहो इथे मात्र काय पाहायला मिळत आहेत. प्रयत्न लाजबाब परंतु इथे मात्र झेल होऊ शकले नाहीयेत. दूरवरून आले खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा डीप मधून खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर झेल सोडला जातोय परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागले 26 आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. 26 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या धावा येणे गरजेचं आहे त्या आतापर्यंत आल्या नाही आहेत. कुठे मात्र शांत केले फलंदाजांना गोलंदाजी करत असताना. नक्कीच खोलवरचा चेंडू पायामध्ये टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळाडू आहेत. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय का पाहायला मिळते. अपील तर जरूर झाली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द रनिंग पाहतोय दोन्ही बॅटर्स कडून.
त्याचपूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाव्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागले 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा पाहिल्या गेले स्टेप आउट जरूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच खेळाडूने झेल सोडला जातोय. प्रयत्न करतायत परंतु जज करू शकले नाहीयेत. तीन धावेने धावफलकावरती धावसंख्या लागली तब्बल आपण पाहतोय 31 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तीन षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. साळवी बॉयज संघाची 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 31 धावा येणारे असेल. आता मात्र पहिल्या डावामधील शेवटचं षटक असेल. ज्या धावा येणं गरजेचं होतं त्या आतापर्यंत आल्या नाही आहेत. केवळ 31 धावा आल्या आहेत. शांत केले. ज्या पद्धतीची फलंदाजी करायला पाहिजे होती साळवी बॉयज संघाने ते आतापर्यंत केली नाही आहे. परंतु या षटकामध्ये जर 3-4 मोठे फटके आले तर मॅच मध्ये नक्कीच म्हणजे ज्या स्कोर कार्ड पर्यंत पोहोचायचं होतं आपल्याला ते नक्कीच टार्गेट सेट करू शकतात. परंतु प्रयत्न करावे लागतील. ते फटकाबाजी करावी लागेल. ते अंमलात आणावं लागेल. ती जिद्द चिकाटी मेहनत या फलंदाजी करत असताना ती करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्यापूर्वी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवर सज्ज होतो असताना प्रथमेश. तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स इथे काय पाहायला मिळत आहे हेड विकेटच्या माध्यमातून धक्का क्रमांक बसतोय. तिसरा पाहिले गेले. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. स्वतःवरती नाराज असतील. ते मात्र का पाहायला मिळते हिट विकेटच्या स्वरूपात धक्का क्रमांक बसतायत तिसरा. इथे मात्र चुकीला माफी नाही आहे. कारण रिव्हर्स फटका खेळण्याची जरूरत होती का हे आता मात्र प्रश्न निर्माण जरूर झाले असतील तेजसच्या डोक्यामध्ये तेजसच्या मनामध्ये. कारण ज्या पद्धतीचे आता येणारे असतील 5 चेंडू उर्वरित जर 5 चेंडू मध्ये बॅटरचं नाव सांगायचंय प्लीज. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय समोरच्या दिशेने डीप मधून खेळाडू आलेत. 9 मानस्टन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. यावेळेस का पाहायला मिळते कीपिंग पाहायला मिळते. MS धोनी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. चितेची छपळाई आपण पाहतोय. ज्या पद्धतीने चेंडू आलाय आणि तसाच इचरेच्या मध्ये लागवलाय. क्लोज केली होती कीपिंग. इथे मात्र खेळ होतो इथे समाप बॅटरचा आणि इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक बसतोय. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय साळवी बॉयज संघाचा 33 या आकड्यावरती. अमोल आपण जरा बॅटरचं नाव आम्हाला कळवायचं आहे प्लीज जरा. राकेश. ओके राकेश आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर्स. 5व्या नंबर वरती फलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं. ओहो यावेळेस मात्र राकेशने आल्या चेंडूला उडवलं जरूर जातोय. यावेळेस मात्र 1 बॉल सीमा पार चौकार राकेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा. या 4 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आहे. सदतीस धावा फलकावरती लागल्या. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं
तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस टॉपीज लागली जाते फॉलो थ्रो मध्ये स्वतः, आणि इथे मात्र झेल सोडला जातोय. झोली खोली अर्थात झेल छोडी असं म्हटलं जातं. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. आता मात्र जीवदान मिळालंय, परंतु जर पाहिलं तर या जीवदानाचा पुरेपूर फायदा मिळवणार का? कारण जर पाहिलं तर 38 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. मोठा फटका येणं गरजेचं आहे, आणि यावेळेस का पाहायला मिळतंय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल, आणि इथे मात्र अक्षय यांच्या माध्यमातून दुसरा झेल पकडला जातोय. चांगली क्षेत्ररक्षण केलं जातंय अक्षय यांच्या माध्यमातून. इथे मात्र पहिल्या डावाची होते खेळी समाप्त. अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये धावा कुठल्या गेल्या सावी बॉयज संघाने 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा 39 धावा करायच्या असतील, 39 धावांचं टार्गेट असेल पाहिलं गेले तर. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय श्री 11 संघाला 4 षटकामध्ये करायचे असतील 39 धावा. 39 धावा देखील आपल्याला तुल्यवान करू शकतात. कारण पाहिलं गेलं तर गोलंदाजी जर पाहिले सर्वप्रथम बॅटिंग करत असताना कुठल्या गेल्या सावी बॉयज संघाने तत्पूर्वी जर पाहिलं तर 38 धावा आणि 39 धावांचं एक टार्गेट सेट केलं जाते. पण त्याही देखील जर पाहिलं तर नक्कीच 39 धावा देखील थोडंसं जर पाहिलं ज्या पद्धतीने टार्गेट सेट केलं होतं त्या पद्धतीने संघ पोचू शकला नाहीये. पाहिलं गेले तर सावी बॉयज संघ कमबॅक जरूर केला होता, परंतु जर पाहिलं तर गोलंदाजी आपल्याला श्री 11 संघाकडून अप्रतिम पाहायला मिळाली. त्याचबरोबर 2 षटक जर पाहिलं तर 2 धावेंचं ते षटक पहा. अर्थात स्वप्नील शिंदारकर यांचं सुरेख अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 2025च्या पर्वामध्ये मी का उत्कृष्ट गोलंदाज ठरलो हे त्या गोलंदाजीवरती सिद्ध जरूर केलं जाते. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते ना त्या संधीचं सोनं कसं करता येईल याच्याकडे आपण लक्ष निर्माण केंद्रित केलं जाणं गरजेचं आहे पाहायला गेलं तर. आणि यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर आमच्या सोबत जुळलेले आहेत साथी आमचे समालोचक विक्रांत सर आपल्याला पाहायला मिळतील. एक चिपळूण विभागाला लाभलेले एक सुरेख समालोचक ज्यांचा आज आपण या मुंबईच्या आकड्यांमध्ये आवाज ज्यांचा आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून पाहायला गेले तर अडतीस धावा गुटल्या गेल्यात. 39 धावांचं लक्ष असेल. 39 धावांची पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यानंतर पाहिले गेले सलामीची जोडी आपण पाहतोय. यानंतर आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच विक्रांत सरांचा आपण आवाज ऐकाल. येणारे 24 चेंडू 39 धावा. मायक्रोफोन मध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आरुष 11 आणि वास्तू इंटिरियर्स. तर दोन्ही संघांच्या कॅप्टननी आपल्याला इथे कॉम्बो बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. धन्यवाद विनेश. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा आपण पुढच्या टॉसकडे जाणार आहोत. वास्तू 11 आणि आरुष 11 दोन्हीकडे जाणार टॉससाठी. या इकडे आपण जातोय 24 चेंडूमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच आता साळवी बॉईला श्री 11 टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलं. 38 धावा श्री 11ला या धावा बनवायच्या आहेत.
कारण साळवी बॉयजला त्यांनी प्रथम फलंदाजी दिली होती. 29 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आणि त्यासाठी प्रथमेश आणि आदेश ही जोडी आपण पाहतोय. हो यावेळेला सन्मान पहिल्या चेंडूवरती आपण सन्मान पाहतोय. 39 धावा बनवायच्या आहेत. मगाशी आपण 55चा मॅच बघितला मित्रांनो. क्रिकेटमध्ये लो चेसिंग स्कोरचा मॅच हा कधी कधी हाय व्होल्टेजचा सुद्धा होत असतो. आपण पाहतोय प्रथमेश आणि आदेश ही जोडी आपण पाहतोय. तेजस गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पहिला चेंडू आहे, डॉट चेंडू होता. यावेळेला हा वाईड चेंडू आहे. लेट कॉल. हा वाईड चेंडू आहे. वाईड ना अवांतर धावेचं या ठिकाणी खातं खोललं जात आहे. आत्ता आमच्यासोबत मिस्टर नितेश जोडले जात आहेत. मगाचा मॅन ऑफ द मॅच तो वेगळा नितेश आहे, हा वेगळा नितेश आहे. बघा नितेश 2 आमच्यासोबत ऑफलाईन स्कोरर म्हणून आपण पाहतोय. श्री 11 आता 39 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे हा संघर्ष करते बघायचं आहे मित्रांनो. संघर्ष प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तो पुढे जातो. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईड. बघा बॅट्समन स्टंप पासून बाहेर जातोय, चेंडू त्याच्यापासून दूर जातोय. एकूण बघा ही पळवापळवीचं नाटक होतं. एकमेकाला फलंदाज स्टंप पासून पळतोय, चेंडू त्याच्यापासून पळतोय. 2 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बघा 39 बनवायचे आहेत. तुम्हाला बचत करणं गरजेचं आहे. ओहो सन्मान. बघा मॅच आहे ना थोडासा संयमानं सुरुवात होतोय. इतका आपण संयम नसावा की चेंडू आपल्यापासून दूर निघून जाईल. आणि बरोबर इकडे तोपर्यंत एकूण 3 धावा पूर्ण होतील, म्हणजे धावसंख्या 2 पोहोचेल ती 5 वरती. तिकडे मात्र टॉस होणार आहे. टॉस आपण पाहतोय अर्थातच वास्तू इंटेरियर आणि आरुष 11. वास्तू आणि आरुष आपल्याला टॉस होतोय. तिकडे मात्र चेंडू टाकला जातोय. टॉस झालाय. हो जबरदस्त मैत्रीची लढत आपण बघणार आहोत. 2 मित्र आमने सामने. वास्तू इंटेरियर. आपला निर्णय फिल्डिंग. ओके हे मात्र बरं आहे. टॉस झाला की फिल्डिंग आता आम्हाला पाठ झाले. हो हा मॅच मुद्दाम गरम केला जातोय का प्रश्न पडलाय. 39 बनवायचे आहेत. गोलंदाजाने 2 चेंडू वाढवले. मग तिकडे थोडी लेझी शतक्षण झालं. आता फलंदाज पुन्हा डॉट खातोय. नक्की मॅच मधले चाललंय काय, क्या चल रहा है बीच मैदान में असा प्रश्न पडेल आता. एकूण धावसंख्या बघा 5. जिंका आणि मग करा तुम्ही डीजे वरती डाच. 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. ओहो सुंदर कमबॅकवाला चेंडू आहे. 1 2 3 अपील. सर्कलच्या बाहेर असणाऱ्या खेळाडूला खरोखर या बॅटची एजचा आवाज गेला का की पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसतोय. बघा मित्रांनो गनिमी कावा जर तुम्ही बघितला असाल, इतिहासामध्ये राजांकडून शिकला असाल, तर असा गनिमी कावा क्रिकेटमध्ये सुद्धा 6 धावा आहेत. आणि या वेळेला 1 माउस सी मार्शेला तोडत पडत डाऊन द ग्राउंड चौकार. कमॉन डीजे. आता अपडेट धाव संख्या. दहा धावा. माफ करा मगाशी जेव्हा आपण 5 सांगितल्या ना तेव्हा 6 होत्या. 2 वाईड आले होते. आता अपडेट धाव संख्या 10. 10 धावा आपण बघतोय. पहिलं षटक आता बरोबरीत निघालंय. म्हणजे 10 10 10 9 असं समीकरण करायचंय. म्हणजे 3 षटकं 10 ने जायचे, 1 षटक 9 ने जायचंय. पहिलं षटक 10 धावांसाठी आलंय. या 10 धावानंतर आता 18 चेंडूमध्ये पुन्हा 29 धावांची गरज आहे. हा मॅच कशा प्रकारे पुढे जातोय बघायचं आहे. 18 चेंडू 29 धावा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली युवा आघाडी याच्या वतीने आयोजित श्री संत गोरा कुंभार चषक पर्व 4 आपण बघतोय. ले जाएंगे ये चैंपियन ट्रॉफी हमारे कंधों पर हम ले जाएंगे. उठा ले जाऊंगा तुझे मैं कंधों पे, देखती रह जाएगी सामने वाली टीम बेचारी. पण या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बघायचं असेल तर अजून 12 मॅचचा अवकाश तुमच्याकडे असणार आहे. चला पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. टाइमपास नकोय. मॅच खूप महत्त्वाचा असणार आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमित. स्ट्रायकरचा फलंदाज आपण यावेळेला पाहणार आहोत आदेश.
आदेश आणि प्रथमेश ही जोडी आपण बघतोय. सलामीची जोडी 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक समाप्त झाले. 10 धावा धावपलकावरती आल्या त्या श्री 11 बरोबर साळवी बॉईज संघ. आता 38 धावा केल्यानंतर समोरच्या श्री 11ला या 39च्या आतमध्ये रोखतोय का बघायचंय. रुकने का नाहीये, झुकने का नाहीये, अभी तो सिर्फ ठोकने का आहे. आणि या वेळेला या मॅच मधली टोकाटोकी कशा प्रकारे होती ती बघायची आहे. 18 चेंडू आणि उरलायत फक्त 29 धावा. 10च्या सरासरीनं तुम्हाला गाडी पुढे न्यायची. नंबर 2चा गोलंदाज अमित. राईट आर्म राऊंड द विकेट. सर्कलच्या बाहेर गॅप मधून जाणारा चेंडू आहे. कव्हर पॉईंटच्या मधून जाणारा चेंडू आहे. 30 यार्ड सर्कल मधला खेळाडू, कव्हरवरचा खेळाडू या वेळेला मात्र चेंडूवरती येतोय. तोपर्यंत धावा जाऊन पोहोचतील. धावा मिळतील 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 वरती. बघा 11 धावा आपण पाहतोय. घड्याळामध्ये बघा 10 मिनिटं आहेत फक्त 11 व्हायला. त्याच्या आधी आपल्याला 3 मॅच संपवायच्या होत्या. आपण मॅच क्रमांक 2 वरती थांबलोय. 2 मॅच मित्रांनो आपण या टुर्नामेंटमध्ये टाइम टेबलनुसार मागे आहोत. थोडंसं घड्याळाकडे लक्ष राहू द्या. यावेळेला मोठा फटका आहे. दॅट इज गोइंग गॉन आउट ऑफ द पार्क. येस बँक मॅक्सिमम. कम ऑन डीजे. ना सूरत ना मूरत, ओनली टीम की जरूरत और इस छक्के के साथ डीजे मास्टर की भी जरूरत. या षटकारानं धावसंख्या धावून पोहोचेल 17. डीजे येईल, थेट येईल. तोपर्यंत आपण जातोय चेंडूकडे. चेंडू येतोय. 17 धावा पाहतोय. मॅच आता गरम होणार का. यावेळेला आणखीन मोठा फटका खाण्याचा प्रयत्न. हर दिन दिवाळी नाही होतीये. एक षटकार आल्यानंतर गोलंदाजाला माहिती आहे त्याने तुमचा स्टान्स बदललाय. तो घेत असलेला चान्स त्याने बघितलाय आणि अशा वेळेला गोलंदाज चूक करणार नाहीयेत. बघा अजून जर 1-2 चेंडू डॉट आले ना तर पुन्हा मॅच गरम होणार आहे. 17 धावा धावपलकावरती आपण बघतोय. 39चा पाठलाग करायचा आहे. सुंदर चेंडू आहे. चेंडूला फक्त दिशा दिली. थर्ड मॅन गलीमधून जाणारा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण. सावध ड्रायव्हर. सुंदर सफर. चेंडू थर्डमॅन वरून विकेट किपरकडे येईपर्यंत इकडे गाडी मात्र सुखरूप लँड झाली. 1 धाव चोरटी काढली. रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 18 धावा धावपलकावरती आपण बघितल्या आणि 18 धावांनंतर आता पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळलेला प्रयत्न आहे. ओहो जबरदस्त. फाइन लेग लॉन्ग लेग मधून जाणारा चेंडू आहे. रन मिलेगा 4. बेडा होगा पार. डीजे अब आपको आना पडेगा इस बार. ओके डीजे थांबलाय. मॅच मात्र थांबणार नाहीये. नवा चेंडू द्या. बघा आम्ही ना टायमर लावलाय. हा इनिंग 20 मिनिटाच्या आतच संपवायचा आहे जेणेकरून मॅच गरम होईल, मजा येईल आणि वेळेवरती आपण स्वारू. कारण बघा तुम्ही जर कॉमर्सला शिकलेला असाल, तुम्ही जर बीकॉम केलं असाल, BA केलं असाल, बिझनेस कम्युनिकेशन शिकला असाल तर टाइम इज मनी. आणि इथे जे आमचे सगळे व्यावसायिक आहेत त्यांना विचारा वेळ किती महत्वाची असते. त्यामुळे हा वेळ खूप महत्वाचा आहे. मी सकाळी म्हटलं समय किसी के लिए रुकता नहीं है, समय किसी का. ओके चला. हा चेंडू गेला, हरवला, ओला झाला तर आपण जो इकडून बॉल देतो तो नवाच असणार आहे आणि आपण हे मगाशी डिक्लेअर केलंय. ओहो हो. हा चेंडू रिव्हर्सची फलंदाजांना का खेळला. धावसंख्या सेट झाले म्हणून वेगळा प्रयत्न करायचा होता पण हा षटक संपलाय. त्यामुळं येणारा जो पुढचा गोलंदाज असेल त्याला तितकासा फायदा होतो का बघायचा. बावीस धावा. ओके थँक्यू. मित्रांनो बघा एक महत्वाचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. पुढच्या मॅच पासून आपण 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची सांगितलेली असली तरी 15 मिनिटांमध्ये 3 षटक जर संपले नाहीत तर 4थ्या षटकासाठी एक प्लेयर फील्ड पोझिशनमध्ये सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त एक प्लेयर घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी पंचांकडे राहणार आहे. जर चेंडू षटकाराच्या बाहेर गेला, आमच्याकडून इकडे द्यायला दिरंगाई झाली तर अशा वेळेला एखादा मिनिट आम्ही ॲडजस्ट करू शकतो. पण तुमच्याकडून जर दिरंगाई होत असेल आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत तर मात्र पंचांना ऑन फील्ड डिसिजन घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी असणार आहे. आपण याचे 2 घ्यायचे. चला पुन्हा एकदा आपण मॅचकडे जातोय. 22 धावा धावपलकावरती बघतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. बघा मॅच खूप महत्वाचा आहे. 12 चेंडूमध्ये
अजूनही 17 धावांची गरज. 12 चेंडू 17. खतरा कोणाला होतो बघायचं आहे. खूप महत्वाचा मॅच. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि कोण घेणार या मॅच मध्ये विजयी धाव. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. श्री 11 की साळवी बॉईज. हा मॅच खूप महत्वाचा असणार आहे. नंबर 3चा गोलंदाज शरदला आपण बघतोय. थोडासा शॉर्टपिट डिलिव्हरी चेंडू होता. इथे चूक होते. मॅच मधला मोमेंटम शिफ्ट होणार आहे. ना मुन्ना ना ऐसी गलती मत करना. अगर ऐसी गलती करेगा तो डीजे वाला यूट्यूब पे जाएगा, गलती से मिस्टेक वाला गाना ढूंढेगा और बजाएगा. आणि क्रिकेटमध्ये अशी चूक कधीच करायची नसते. चेंडू फक्त हातामध्ये होता. इथे चेंडूला पकडणं गरजेचं होतं. आता असं जरी म्हटलं तर आम्ही जेव्हा ऑन फील्ड असतो, जेव्हा आमच्याकडून मिसफिल्ड होतं तेव्हा कळतं समालोचन करणं सोपं असतं, पण ऑन फील्ड फिल्डिंग करणं खूप कठीण असतं. हरकत नाही, पण क्रिकेटिंगचा पार्ट मिसफिल्ड इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिकेट. बघा क्रिकेटमध्ये तुम्ही मागच्या चेंडूवरती काय चुकलं हे महत्वाचं नसतं. तुम्ही पुढचा चेंडू येणारा सुंदर थ्रो. 2 धावा आल्या पण सुंदर थ्रो. कौतुक दोघांचाही करावं लागेल, क्षेत्ररक्षकाचाही आणि फलंदाजाचाही. 2 धावा इकडेच चोरल्यात. धावसंख्या 2 पोहोचलेत 28. जर येणारे 2 ते 3 चेंडू तर डॉट आले ना तर मॅच इथून गरम होणार आहे. 10 चेंडू 11 धावांची गरज. 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. 28 धावा धावपालकावरती आहेत. बघा आम्ही टायमर लावून बसलोय. मॅच महत्वाचा असणार आहे. यावेळेला अलॉंग द कार्पेटचा फटका आहे. काऊ कॉर्नर बीड विकेट कडे जाणारे चेंडू. 1 धाव पूर्ण. सुंदर थ्रो. मॅच आता गरम होणार आहे का? बघा मॅच गरम होण्याचे क्षण आता या चेंडू पासून आपण बघतोय का बघायचंय. 29 धावा धावपालकावरती आहेत. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या 3 चेंडू मध्ये हा शरद पुढच्या गोलंदाजासाठी किती धावा राखून ठेवतो की समोरचा फलंदाज मॅच संपून टाकतो. या प्रश्नाचं उत्तर सुपला शॉट खेळायचा होता का, पण वाईट. हा चेंडू परत टाकावा लागणार आहे. बघा कधी कधी फलंदाज काहीतरी हरकती करतो आणि गोलंदाजाची बरोबर लेन तुटते. हा मॅच लेगस्टिकच्या बाहेर जातोय. चेंडू 1 धाव मिळेल. 30 धावा धावपालकावरती. आता 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. खूपच महत्वाचा मॅच, खूप महत्वाचा मॅच असणार आहे मित्रांनो. ओहो सुंदर सन्मान. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. या वेळेला नक्की काय होतंय बघा. थ्रो थोडासा पंबल होतोय आणि बरोबर बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं ना तर थोडासा नाराज असणार आहे. इथे काहीच नव्हतं. टीम वर्क होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. बघा ज्या वेळेला गोलंदाज तुमचा मॅच तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेला टीम वर्कनं फील्ड पोझिशननं त्यांना साथ देणं हे खूप गरजेचं असतं. पण एकदा राईट टर्म राऊंड विकेट. मॅच अजून संपला नाहीये. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. हा चेंडू एका धावेसाठी जातोय. येणारा गोलंदाज आता काय मिरॅकल करतोय बघायचं आहे, काय जादू करतोय बघायचं आहे. धावसंख्या 2 पोहोचली ती 35 वरती असूनही. आता बघा आता 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मॅच संपतोय की मॅच ऑन ठेवतोय या गोलंदाज. या चेंडूवरती मॅचचा मोमेंटम शिफ्ट होतोय का बघायचं आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. यावेळेला सिंगल लाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय का मिसफील्ड. आणि बरोबर या 2 धावांनी थोडासा कॉन्फिडन्स हा वरच्या मजल्यावरती असणार आहे. तो अर्थातच श्री 11चा. 37 धावा धावपालकावरती आपण बघतोय. आता शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 11 धावा सुद्धा होतात. वेळ आली तर 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाहीये. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. तुम्ही किती कष्ट करा पण जर तुमची साधनं चुकीची असतील तर मात्र यश हे तुमच्यापासून हुलकावणी देऊन दूर जात असतं. 6 आणि 2. 6 चेंडू 2 धावांची गरज. यानंतरचा मॅच आपण पाहतोय वास्तू इंटेरियर आणि आरुष 11. टॉस झाल्या वास्तू इंटेरियर. हा मॅच संपला की लगेच आपलं प्लेइंग 11 जाईल, फील्ड लावून घेईल आणि आरुष 11 आपण आपली सलामीची जोडी आणि सोबत दोघांनी आपला 12वा खेळाडू कंपल्सरी कॉम्बॉक्सकडे पाठवणं गरजेचं असणार आहे. 37 धावा धावपालकावरती आपण बघतोय. 2 धावांची गरज आहे. अनुजच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत अनुज नेतो का?
6-2 सलामीची जोडी अजून मैदानावरती आहे. जर या जोडीनं धावसंख्या पूर्ण केली तर या चौथ्या पर्वामध्ये इतिहास रचला जाईल. चला पटापट पटापट, मी मगाशी म्हटलं की टाइमपास करू नका, दुनियादारी करू नका, कट्ट सम्राट आम्हाला व्हावं लागेल आणि पुढच्या मॅचमध्ये षटकांची संख्या कमी करावी लागेल. हो या वेळेला बघा हा चेंडू फलंदाजालाही चकवून जाणार होता, फरक पडत नाही, एकदा मिळाला, सामना बरोबरीत. कंपल्सरी चेस, 5 चेंडू डॉट जातात का बघायचे. या चेंडूवरती मॅच संपतोय. श्री 11 38 धावा, सामना बरोबरीमध्ये घेऊन आलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत, एका धावेची गरज असणार आहे. अनुच्या हातामध्ये चेंडू आहे, प्रथमेश मैदानावरती आहे. या वेळेला हा डॉट चेंडू आहे, हा डॉट चेंडू आहे. 4 चेंडू 1 धाव. मग असा जर मिसफील्ड झाला नसता ना तर आता मॅचचं कदाचित गणित वेगळं असू शकलं असतं. 38 धावा. ओ हो, सुंदर सुंदर धावबाद होण्याच्या आधीच मी सुंदर म्हणालो होतो. 3 चेंडू 1 धाव, मॅच बरोबरीत येते का. मी नेहमी सांगतो की लो चेसिंग स्कोरचा मॅच हा हाय व्होल्टेजला जाण्याची शक्यता कधी नाकारता येत नाही. आणि मी तुम्हाला असंही सांगितलं की क्रिकेट अशी परिभाषा आहे की जिचं वर्तमान शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही. वर मी असंही म्हणालो की अनुज शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेतो का बघायचं आहे. 38 धावा धावफलकावरती झाल्या, सामना बरोबरीमध्ये आहे. पुन्हा एकदा मगाच्या चौकाराची चर्चा करावीची वाटेल. जर मगाचा मिसफील्ड झाला नसता तर अनुजनं हा मॅच एका बाजूनं लावून धरला असता. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. मॅच खूप महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे श्री 11ला रन रेटनं हा मॅच आपल्याकडे घ्यायला खूप चान्स होता. 3 चेंडू आणि एका धावेची गरज. अनुज अजून मॅच ऑन करतोय का बघायचं आहे. नवा फलंदाज आदेश मैदानावरती जाईल, सिद्धेश मैदानावरती जाईल. सिद्धेश मैदानावरती असणार आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. 3 चेंडू 1 धाव, 3 चेंडू 1 धाव. टाइमपास नको. चला 11 वाजलेत. 10:50ला इनिंग सुरू केली होती मला वाटतं आपण. 11-2 झालेत. ही इनिंग थोडीशी आपण वेळेमध्ये संपवले. हो सुंदर चेंडू, नाही आणि मॅच संपला. अवांतर चेंडू, मॅच संपला. श्री 11 बघा शेवटच्या 3 चेंडूपर्यंत मॅच नेला अनुजनं. आणि आता तर अर्थात या मॅचचा हिरो ऑफ द मॅचचा मानकरी ज्यानं प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करताना 2 विकेट आपल्या नावावरती केल्या आणि या 39 धावांचा पाठलाग करताना 11 चेंडूमध्ये 21 धावा केल्या, तो प्रथमेश ठरतोय या मॅचचा हिरो ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेन सन्माननीय संतोषजी माडिक साहेब, आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते संतोषजी माने साहेब आपल्याला विनंती आहे आपण या खेळाडूचा गौरव करा.